न बोलवता यायचं ते कुठं माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायचं। मग माझ्या मामांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही। एवढे उपकार आहेत काय सांगावं। आता सांगता येईल का आपल्याला मामांचे उपकार? किती मामांचे उपकार आहेत सांगताच येऊ शकत एवढे उपकार आहेत। देवानं आपल्याला हे तोंड दिलं, चांगलं पाहण्यासाठी डोळे दिले, चांगलं बोलण्यासाठी तोंड दिलं, चांगलं ऐकण्यासाठी कान दिले, चांगल्या करता जे जे लागतं ते सगळं देवाने आपल्याला फुकट दिलं। पण हे चालवण्याकरता जे लागतं ते कुणी कमवायचं? आपण कमवायचं। कुणी कमवायचं? आपण कमवायचं। ऐका गडे ऐका, आपण देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची। देवानं चांगलं बोलण्यासाठी तोंड दिलं, आपण चांगलं या तोंडाने बोलत नाही। चांगलं पाहण्यासाठी डोळे दिले, पण आपण या डोळ्याने चांगलं पाहत नाही। मग या तोंडाने चांगलं बोला, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, माणसानं दान धर्म करावा। ऐका गडे ऐका, तुम्ही केलेलं कर्म हे कर्म कधीच कुणाला चुकत नाही। ज्याचं कर्म चांगलं असतं ना त्याला धर्म मंडपामध्ये देव आणून बसवत असतो। ज्याचं कर्म चांगलं नसतं ना माझे मामा त्याला आजूबाजूनं फिरवणार, पण धर्म मंडपामध्ये धर्माच्या जागेवरती बसून ऐक देणार। मग माणसानं काय करायचं तर कर्म चांगलं करायचं। कर्म चांगलं केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या ठिकाणी येता येणार नाही। मग ऐका, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, सेवा केल्याचं फळ माझे मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत। पण आपण नको देवाची भक्ती करतो, पण चांगल्या देवाची भक्ती करतो का? बसलेले करतो का चांगल्या देवाची? आपण रस्त्याच्या कडेच देव मानतो, पण आपण देवाऱ्यातले देव मानत नाही। आपण नको त्या देवाला मानतो, पण मामांना मानत नाही। ऐका, आपण नको ते देव मानत जातो, रस्त्याच्या कडेच देव कसं निर्माण झालं? ऐका, झालं काय, एक जण माणूस असाच आपल्या पत्नीच्या कपाळाला कुंकू लावलेलं आणि त्याच्या हाताला लाल कुंकू लागलेलं। त्यानं काय केलं, ते लाल कुंकू होतं। पूर्वीची माणसं काय रुबाबात राहायची, काय थाटात जीवन जगायची, कडक कपडे घालायची, कपाळावरती त्यांच्या गंध असायचा, कपाळाला आपल्या डोक्याला टोपी असायची, पांढरी शुभ्र कपडे घालून गावामध्ये लोक फिरायची, दाढी असायची, मिशी असायची, अशी रुबाबात जीवन जगायची। आता तो काय राहिला नाही, ती संस्कृती राहिली नाही। मग पूर्वी पांढरी कपडे असल्यामुळं हाताला लाल सिंदूर लागलेला, कुठं पुसू कुठं पुसू कुठं पुसू कुठं पुसू करत करत बिचारा रस्त्यानं चालत चालत निघाला। त्याला एक रस्त्याच्या कडेला दगड दिसला, त्यानं काय केलं, तो लाल हात त्या दगडाला पुसला। पाठीमागचा येणारा शहाणा, त्याला वाटलं देवच आहे, त्यानं काय केलं, त्या दगडाचा सिंदूर आपल्या कपाळाला लावला, पाया पडला आणि पुढे निघाला। आता त्याच्या हाताला थोडं काही नाही राहिलं की नाही, परत तो मनात विचार करत गेला, कुठं पुसू कुठं पुसू कुठं पुसू, बिचारा परत पुढे गेला। आता परत पुढे गेल्यानंतर त्यानं दुसऱ्या दगडाला पुसला। तिसरा येणारा शहाणा, त्यानं काय केलं, तिथला सिंदूर घेतला, आपल्या कपाळाला लावला, तिथं पाया पडला आणि पुढे विचार करत निघाला, कुठं पुसू कुठं पुसू, चालू दे रातभर असं। ऐका, असे आपले रस्त्याच्या कडेचे देव निर्माण झाले, त्याच देवाला आपण माझं म्हणू लागलो, त्या देवाचं दर्शन घेऊ लागलो। पण ऐका, जो खरा माणसातला देव आहे, ज्या देवानं तुम्हाला मला सुखाची प्राप्ती कशी व्हावी, मुक्ती कशी मिळावी, मोक्ष कसा मिळावा, या अज्ञान रूपी अंधकारातून तुम्ही ज्ञान रूपी प्रकाश मार्गाकडे कसं जावं, या ज्या संत महात्म्यांनी ज्या देवानी सांगितलं त्या देवाला मानायचं आपण बंद झालो। ऐका गडे ऐका, हा माणसाचा जन्म 83,999,000 एवढे जन्म, एवढ्या योनी पार केल्यानंतर हा माणसाचा जन्म मिळतो। पण माणसांना बऱ्याच गोष्टी कळाल्या नाहीत, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, आणि हे जग आहे असं एक दिवस राहणार आहे, मी एकटा आलोय एकटं जाणार आहे, हे लोकांच्या लक्षात राहिलं नाही। मग माणसासारखं राहायचं माणसाला कळालं नाही, कारण ऐका, आपण गेल्यानंतर आपलीच माणसं आपल्याला जायतात, तरी पण माणसासारखं राहायचं माणसाला कळत नाही। माणसासारखं राहा रे माणसा, तुला कधी कळणार, माणसासारखं राहा रे माणसा, तुला कधी कळणार, मेल्यावर मी तुझी माणसं तुला 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 कळणार। सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचा। ऐका गडे ऐका, तो जगाचा
चला तिथं